हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर माझी चालू आहे लगबग सकाळची आणि आज आहे होळी. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर अदिती जाणार होती स्कूलमध्ये, तर तिच्या टिफिनमध्ये मी आज सँडविच, एक ब्रेड आणि किवी दिलेली आहे. आणि आज अन्वीचा चेकअप आहे हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळे अदितीचे बाबा घरूनच काम करत आहे. मला थोडं सिटीमध्ये काम होतं म्हणून त्यांना घेऊन जायचं आहे अन्वीला हॉस्पिटलमध्ये. तर म्हणून नाश्त्यामध्ये आम्हाला मी खिचडी होती कालची थोडीशी बाकी, तर त्या खिचडीला मी मस्त फोडणी दिलेली आहे. मस्त कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं, मोहरी टाकून घ्यायची तेलामध्ये, मस्त परतून घ्यायचा कांदा. आणि टोमॅटोनं थोडं कच्चं ठेवायचं, परतून नाही, जास्त परतून नाही घ्यायचं. आणि एकदम चवीपुरतं थोडं कमी मीठ टाकायचं, कारण खिचडीत आधीच मीठ असते. तर मस्त परतून घ्यायची आणि एक वाफ येऊ द्यायची. मस्त गरमागरम खिचडी तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि छान चव लागते याची पण. दुसऱ्या दिवशी तुम्ही अशी फोडणी देऊन जर खाल्ली ना, तर खूप मस्त लागते. टिफिनमध्ये पण देऊ शकता. तर अदितीला टिफिन दिलेला आहे, अन्वी घरीच आहे. आणि घरामध्ये अननस होतं, पिकलं होतं छान. तर म्हटलं चला आता कापून घेऊया. तर वरून छान पिकलेलं दिसत होतं, पण आतून थोडं कच्चं होतं, मग चवीला मस्त निघलं होतं. तर अननसची मस्त साल वगैरे सर्व काढून घेतली मी आणि कापून घेतल्या, फोडी करून घेतल्या. आणि त्याच्यावरती आपलं जे काळं मीठ असते ते थोडं काळं मीठ टाकायचं आणि थोडा चाट मसाला टाकायचा आणि थोडंसं आपलं जे पांढरं मीठ आहे ते टाकायचं. मस्त चव येते. माझ्या अन्वीला खूप आवडते. बघा आमचा चोर कसा घेऊन जात आहे. आणि इथं जर्मनीमध्ये ना वातावरण खूप छान झालेलं आहे. आता छान असे मस्त फुलं वगैरे उमललेले आहे, ऊन वगैरे पडते, त्याने खूप छान फ्रेश वाटते. एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे असं वाटते. कारण ऊन पडल्यानंतर ना खूप भारी वाटते. आणि आज होळी आहे म्हणून दुपारी स्वयंपाक केला होता मी पुरणपोळीचा. मस्त पुरणपोळी, खीर, आपली बटाट्याची भाजी, पुरी, पापड तळलेले होते, मस्त भजी केली होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग परत भेटूया, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.